फेरीचा सामना आपण पाहिला, जिथे मात्र फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ आपल्याला मिळाला आहे. अर्थातच ए बर शिवाजीनगर आडे ह्या संघानं अगदी फायनलची तिकीट मिळवली आहेत. आणि त्यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपल्या भेटीला येत आहेत. अर्थातच खामगाव आणि त्याच्या अगेन्स्ट पुरार्ब दोन्ही संघ अगदी मित्रपूर्ण आहेत. दोन्ही संघ प्रत्येकाचं धागेदुये जाणतायत आणि त्या अनुषंगानं बॅटिंग करण्याकरिता आघाडीला मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. चेक चेक. हॅलो हॅलो चेक. चेक. चला राजकुमार वरुण त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. नितेश खोपरे साहेब विनंती करतो की आपल्या शुभ हाताने त्यांचा सन्मान करायचा आहे. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एकाला पाहायला मिळतात आपल्याला. एक बाजूला प्रतीक अर्थातच बुमबुम पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ज्यानं क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि त्याचबरोबर क्रिकेटला अगदी स्मरणातून जपलं आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम केलं आणि पेशानं जरी वकील असलं तरी क्रिकेटवरचं असलेलं त्यांचं प्रेम अर्थातच निलेश बामणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. चला खामगाव एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. चला क्षेत्र कोणतेही असू द्यात आयुष्यात कष्टाला तुमच्यासमोर पर्याय नाही आहेत आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशाला सुद्धा पर्याय नाही आहेत. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर मात्र तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि सकाळच्या सत्रापासून कष्ट करणारा प्रत्येक संघ हा अगदी थेट फायनल सेमीफायनलमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात. एक बाजूला संघ पाहायला मिळतात खामगाव. चला थोडीशी घाई करा प्लीज. चला एक बाजूला संघर्ष करणार आहेत पुरार ब आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहेत अर्थातच खामगाव. अगदी साईदीप स्पोर्टचे ब्रँड अम्बेसेडर बनून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात आहेत. अर्थातच निलेश बामणे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या नावावरती तो एक विक्रम पाहायला मिळाला जिथे मात्र टेनिस बॉल विश्वामध्ये दर्शन बांधे या खेळाडूच्या नावावरती राहिला आहे. 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगवण्याचा तो कारनामा त्या प्रतीक बुमबुमने त्याच्या नावावरती केला आहे. 2 मिनिटं थांबायचं आहे 6 अंपस.
चला यस लेट्स प्ले. साबणेला होत्या सुरुवात. दुसरी उपांत्य फेरी आहेत समोर. प्रतीक आहेत त्याच्या आखेस. ॲडव्होकेट निलेश बाबणे आहेत. स्मॅच. दोन खेळाडू आहेत त्यांच्या बरोबर मधून. बॉल चाललाय गोलीच्या वेगानं. मन मचकर बन गया मोर. दर्शकों को तालियों का बढ़ गया जोर. और ये लगा शानदार शौर्य चषक का पहिला दर्जेदार फोर. थँक्यू डीजे मास्टर. अगदी पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात केली आहे आणि बरोबर दोन खेळाडूंना पाहिलं. थोडेसे अगदी गॅप दिसतोय आणि बरोबर इंटू द गॅप पाहिलं आणि बॉलला सरळ पाठवलं. अगदी थर्ड मॅन सीमा पार आणि पहिल्याच बॉलवरती सुरुवात केली आहे दमदार. 4 धाबांची मोहर देखील लगावली जातात. पाणी द्यायच्यात. हा स्टंप मध्ये पाणी द्या. हे लवा ते स्टंप मध्ये पाणी टाकायला सांग. स्टंप पडतोय स्टंप. चला पहिल्याच बॉलवरती सुरुवात दमदार झाली आहे. तर प्रतीकवरती आक्रमण स्वीकारले आहेत आणि पहिल्या बॉलवरती चौकारांची मोहर देखील लगावले गेले आहेत. 2 षटकांची लढत आहे. प्रतीक पहिल्या स्पेलमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल आणखीन एकदा अगदी स्मॅच करण्याचा प्रयत्न. अप्पर कट करण्याचा प्रयत्न. थोडासा बाहेर ठेवला अँगल बनवत असताना बरोबर त्या खांद्याचा वापर केला आणि हंपर्सकडे पाहिलं जातं. तटस्थ भूमिकेमध्ये अंपर आहेत. अगदी दुसऱ्या बॉलवरती अगदी त्यानं बॅकअप चांगला मिळवला आहे. त्यानं कमबॅक दर्शवला आहे. तर हलक्या फक्त सन्मानजनक स्ट्रोक खेळला आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये वसई विरार महानगरपालिका अगदी निर्मलगाव नगरसेवक आदरणीय सन्माननीय आमचे परेशदादा केनी यांचा देखील जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करूयात. आपलं देखील सरचे स्वागत असणार आहेत. वेलकम देखील असणार आहेत. आदरणीय सन्माननीय खऱ्या अर्थानं युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे प्रेरणास्त्रोत म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात आहेत अर्थातच वसई विरार महानगरपालिका तथा निर्मलगाव नगरसेवक आदरणीय परेशदादा केनी यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद साहेब, आपण आलात. अगदी जिनके शब्दों में है मिठास होय सबके खास असे परेशदादा केनी मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत. धन्यवाद. धन्यवाद. वेलकम बॅक. अगदी मैदानाच्या दिशेने देखील हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतात जिथे मात्र 2 वीक फाईट लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आणखीन एकदा जाऊ दिलाय. पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. अगदी बरोबर पाहत आहेत. त्यानं पाहिलं आहेत. हंपर्सकडे पाहिलं जात आहेत. अगदी
अपील केली जाते आहे. तर पंच तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. चार चेंडू डिलिव्हर्ड होत असताना रणसंख्या आपण जर पाहिली तर मात्र अवघ्या आणि अवघ्या 6 धाबा 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळतात. 2 षटकांची लढत आहे. तर एक बाजूला दिग्गज संघ आहेत खामगाव वाडी त्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतात पुरार ब. दोन्ही संघ एकमेकांचे दागे दुवे जाणतात. एकमेकांसमोर अनेकदा मैत्रीपूर्ण ती लढत पाहायला मिळतात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, पददालित्याचा वापर करताना पाहायला मिळाला बॅटर निलेश भामने. एकच थांब्यावरती संतोष ठेवल्यात आणि एकेरीच्या साईड रणसंख्या 7 या अंकांवरती. आदरणीय सन्माननीय सतीश साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी काप साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ असते तो सन्मान करायचा आहे. धन्यवाद सतीश साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम देखील असणार आहेत. पुढचा बाऊ शप्पल 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 होऊन खेळण्याचा प्रयत्न, बागपुटला येत असताना पाठीमागे कट करण्याचा प्रयत्न, पाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, अगदी नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. रणसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा फक्त आणि फक्त अवघ्या फलकावरती लगावल्या जातात. एक हलकासा ब्रेक घेऊयात, डीजेची धून ऐकूयात आणि परतूया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. अगदी सौंदर्य, सूर्योदय आणि संधी या 2 गोष्टींमध्ये क्षमता आहे. अगदी की उशिरा जाग येणाऱ्यांना 2 गोष्टी कधीच अनुभवायला येत नाही. साग आणावं लागेल, उठावं लागेल, धाबावं लागेल, पळावं लागेल. कधी धाबायचं कधी थांबायचं या प्रश्नाचं उत्तर स्वतःला देता आलं ना की मग यशाच्या परमोच्च शिखरावरती विराजमान होण्याकरिता तुम्हाला ती संधी लाभवणार आहेत. अर्थातच प्रत्येकाला संधी आहेत आणि संधी आता आली आहेत. ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है, ये खिलाडी अपनी टीम की जरूरत देखतायत आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ते खेळाडू ते त्यानं दाखवले आहेत आणि बरोबर अगदी त्यांचं पाय त्या एस्टँडवरती आदळला आहेत आणि विकेटचं पतन होत आहे. बिग ब्लो, प्राइसलेस विकेट मैदानाच्या बाहेर. कोण थँक्यू डी जे मास्टर. अगदी डब्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुजल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहेत. आणखीन एक अपकमिंग खेळाडू, या खेळाडूकडे देखील गुणवत्ता आहेत, या खेळाडूकडे देखील तितकीच प्रसिद्धी आहेत. साडे या क्रिकेटच्या पटलावरती अगदी कमी वयामध्ये स्वतःच्या नावाभोवती ती वलय निर्माण केली आहेत. अगदी खामगाव गावाला बिलॉंग करत असताना अनेक स्पर्धेमध्ये, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक वर्णी लगावणारा खेळाडू सुजल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समोर देखील तितकाच ताकदीनं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरला आहेत. केतन त्यांच्याकडे प्रचंड अनुभव. स्मॅच केल्यात, स्मॅच करत असताना अप्पर कट केल्यात. खेळाडू प्रचंड वेगानं बॉलचा पाठलाग करतायत. चेंडू जर आपण पाहिलं तर मात्र अखेरकार अडवलाय त्या चेंडूला. टेन रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.2चा खेळ. स्विच हिट, अल्टी पलटी आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गलटी. हा क्लास आहे खेळाडूचा. फॅन्सी स्ट्रोक पाहायला मिळाला, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. स्विच हिट, चौकार.
थँक्यू डीजे मास्टर. चौकाराला रडसंख्येला देखील अखाराला रडसंख्या जाऊन पोहोचतात. 14 रन्स 14 धावा फलकावरती आहेत. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये, चेंडू द्या. चौकाराला 14 धावा फलकावरती लगावल्या जातात. 1.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहेत. अजून 3 चेंडूंचा खेळ येणे शेष आहेत. एक पूर्णांक 3 संपलायत. अगदी बॅटिंग करत असताना खामगाव संघ आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला पुरार ब संघानं अगदी टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा तो निर्णय. बैठक लगावण्याचा प्रयत्न. अगदी तू आंधी नाही तूफा है, तू किस्सा नहीं कहानी है, तू पहाड़ नहीं पलटन है, हर हजारों दिल की धड़कन है. ओ बैटर मैदान के अंदर प्रतीक बूम बूम खड़े टन ठोकलाय सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. या खेळाडूचा विभागाशी देखील म्हटलाय एक विक्रम वेगळा राहिलाय. जिथे मात्र टेनिस बॉल विश्वामध्ये अगदी तो दर्शन बांधेनं 5 चेंडूवरती 5 षटकार लगावण्याचा कारनामा अनेक वेळा केलाय. परंतु अगदी खामगाव गावामधून येत असताना स्वतःच्या नावावरती 5 चेंडूवरती तो 5 षटकार लगावण्याचा विक्रम त्याच्या नावावरती अनोखा राहिलाय. बॅटची आतली कडा विकेट किपरचा सहारा पाहायला मिळाला प्रतीक डिपाट्स. 1.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. रड संख्या जर आपण पाहिली तर मात्र 20 धावा फलकावरती आहेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चला ऋतिक या घाईनं या, थोडंसं घाई करा प्लीज. अजूनही जर आपण पाहिलं तर मात्र ग्रँड फिनाले शेवटचा मॅच अगदी शौर्य चषकावरती कोणाचं नाव या नामांकनावरती कोरलं जाणार आहे त्याची देखील उत्कंठा आणि ती उत्कंठा सिगेला पोहोचत असताना खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मात्र या स्पर्धेच्या दरम्यान आज आपण वसई विरार महानगरपालिका निर्मलगाव तथा नगरसेवक सन्माननीय परेशदादा केनी धन्यवाद साहेब आपण आलात. या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहेत. वेलकम देखील असणार आहेत. चला पूर्वार्ध संपलायत. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत. 21 धावा आहेत आणि 22 धाबांचं लक्ष आहे. चला येणारे 12 चेंडू आहेत आणि 22 धाबा आहेत. यानंतर होणारा मॅच ग्रँड फिनाले पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला जिथे मात्र त्यानं ते फायनलचे तिकीट मिळवले आहेत. अर्थातच शिवाजीनगर आडे संघ फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यानंतर या दोन संघांमध्ये ती कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. तिथून कोणता संघ मिळणार आहेत याची देखील उत्कंठा आणि ती उत्कंठा सिगेला पोहोचत असताना पूर्वार्ध आपण पाहिलाय. अगदी कोणाला चढलाय भाव, कोण खाऊन जाणार आहे भाव आणि पहिला डाव पाहिलाय आणि अगदी पठाव येणं शेष आहेत. 6 अगदी येणारे 12 चेंडू आहेत आणि 22 धाबा आहेत. चला थँक्यू. थोडीशी घाई करा खामगाव संघ प्लीज. चला बॅटर या बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. चला बॅटर या बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये या. चला अंपस थोडीशी घाई करा प्लीज.
पंच आपण थोडीशी घाई करा. चला 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये तुम्हाला 22 धाबांचं ते टार्गेट, 22 धाबांचं ते लक्ष. अर्थातच येणारे 12 चेंडू आणि 22 धाबा आहेत. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यातील मात्र कोणतीही शंका नाही आहे. आणि प्रेक्षक वर्ग अगदी सकाळच्या सत्रापासून जॉईन झालेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात आणि त्यांचं देखील मनपूर्वक आभार करूयात. कारण शौर्य प्रतिष्ठान कोकण सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा या संकल्पनेचा वारसा लाभणारी ही संघटना आणि प्रत्येक कार्य समाजकार्य अंगी असणारे प्रत्येक हे आमचे संपूर्ण प्रतिष्ठित मान्यवर जिथे मत या स्पर्धेच्या शिल्पकार या प्रतिष्ठानचे सर्व संस्थापक अध्यक्ष आदरणीय नितेश खोपरे सर आणि विद्यमान सचिव महेश काप, खजिनदार मोहन मस्के, सल्लागार श्री नितेश बोरले, सल्लागार श्री महेश रायडे या सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. मनपूर्वक आभार देखील करूयात. पहिलाच बॉल अतिरिक्त उचली घेणारा चेंडू राहिलात आणि अंपसनं सांगतात बनपदी ओव्हर. पुन्हा एक चेंडू असा आदळला, पुन्हा एक चेंडू असा आढळला तर मात्र खऱ्या अर्थानं दंडित केलं जाईल. पंचानं हे दर्शवतात. सुजल पहिल्या स्पेलमध्ये आल्यात. कारण अगदी वेगावरती सोडवणारे चेंडू प्रत्येक असतात. प्रचंड वेग आहेत त्यांच्याकडे. ऑन साईडला टर्न करत असताना वाईडिश लॉंगॉनला निलेश बामणे स्वतः चेंडूवरती आलेत. एक धाब अर्जित होताना पाहायला मिळते आहेत. हा संघर्ष आहे आणि या प्रयत्नांचा परिश्रम प्रत्येक संघ प्रयत्नांचा परिकष्ट करताना पाहायला मिळत आहेत. कारण जिद्द, सिकाटी मेहनत आणि त्यानंतर तुम्हाला या तीन गोष्टीनंतर मिश्रण होणारी गोष्ट अर्थातच ती सिद्ध होणारी गोष्ट म्हणजे यश आहेत. आता यश संपादित करायचं आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक खेळाडू आपल्या गावाचं नाव, प्रत्येक खेळाडू ते सिद्ध पणाला लावतोय. तर प्रत्येक खेळाडू ते कस पणाला लावताना पाहायला मिळत आहेत. चला सुजल थोडीशी घाई करा. फील्डमध्ये थोडेसं बदल होताना पाहायला मिळत आहेत. अगदी निलेश बाबदे वाईडिश लॉंग ऑन आता पाहायला मिळतात. राईट हँड बॅटर करिता बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग आहे या खेळाडूकडे. रफ्तारचा सौदागर बडू ज्याच्याकडे पाहिलं जातं. वेगावरती चेंडू बरोबर लाईन आणि लेंथवरती कशी डिलिव्हर करायचं त्याचं उत्तम उदाहरण सुजल आहे. अनेक स्पर्धेमध्ये त्याच्या गोलंदाजीची धारदार बहारदार ती किमया आपल्याला पाहायला मिळत असते. सध्याच्या घडीला पुरार 22 धावांचा पाठलाग करतायत आणि दुसऱ्या बाजूला खामगाव संघ बचाव देखील करतायत. बाबा दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि एक कडवी लढत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे द्वंद्व रंगताना पाहायला मिळत आहेत. हे युद्ध आहेत. या युद्धातील योद्धा कोण आहेत याची देखील चर्चा रंगणार आहेत. ग्रँड फिनाले आणि त्यानंतर हा ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल करत असताना अनसक्सेसफुल. लॉंग लेगला टीप मध्ये प्रोटेक्शन आहे लेफ्ट हँडेड बॅटर करिता. तर बरोबर जाळ्यामध्ये बसल्यात आणि पहिली विकेट, पहिली सफलता मिळते आहे तर टीम खामगाव संघाला. गॉन थँक्यू डी से मास्टर. चला प्रतीक नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चार चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण होताना पाहायला मिळाला. तर रणसंख्या आता आपण पाहिली तर अवघ्या आणि अवघ्या 2 धाबा करा अगदी पलकावरती लगावल्या जात आहेत. विभागाशी देखील म्हटल्यात या खेळाडूचा ती गुणवत्ता, या खेळाडूची ती कौशल्य, या खेळाडू बदले असलेली ती कला. बॅटची आतली कडा प्रतीक बनायला गेलं होतं वॉर्नर, लागल्या बॅटची कॉर्नर. आणखीन एक सफलता प्रतीक. गोल्डन डक कॉन.
थँक्यू डीजे मास्टर. अगदी कम खर्चा फुल चर्चा मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला प्रतीकच्या नावाची सुरू आहेत. कारण इकॉनॉमी आपण जर पाहिली तर कमी खर्च देताना पाहायला मिळत आहेत. इथं मात्र अवघ्या आणि अवघ्या 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा प्रॅकर शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न, आणखीन एक सफलता नाभी होईल का? यस डेफिनेटली. आता सुजलचं सेलिब्रेशन सुरू झालं. त्याने सांगितलं यस आय कॅन डू इट, मी करणार. आणि पहिली हॅट्रिक या अगदी शौर्य चषकावरती सुजलच्या डाबी राहिले आहेत आणि या चषकावरती त्याच्या डाबाचा डंका पेटलाय. जय कार सुरू आहेत. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि अवघ्या आणि अवघ्या 2 धाबा फलकावरती आहेत. शेवटचं षटक येईल मार्गस्थ. एक हलकासा ब्रेक घेऊयात. डीजे यांची धून ऐकूया. थँक्यू डीजे मास्टर. अगदी पहिल्या स्पेलमध्ये येत असताना, पहिल्याच गोलंदाजी मार्कवरती येत असताना त्याने दर्शवल्यात सूरज के बिना सुबह नहीं होती और चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल के बिना बरसात नहीं होती और सुजल के बिना अच्छी सुरुवात नहीं होती. आणि त्यानंतर आणखीन एक मास्टर माइंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल आहेत. अर्थातच अगदी साईदीप स्पोर्टचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात आहेत. पेशानं ॲडव्होकेट आहेत, परंतु खामगाव संघाच्या अगदी मान सन्मान म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं निलेश बामणे. अनेक विक्रम त्यांच्या नाभी राहिलेत, अनेक रेकॉर्ड्स त्यांच्या नाभी राहिलेत. स्मॅश त्यांच्या समोर, त्यांच्या आगेश वाईडिश लॉंग आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय आणि दुसऱ्याच बॉलवरती त्याने सफलता प्राप्त केली आहे. विकेटचं पतन गॉन. थँक्यू डीजे मास्टर. अगदी बरोबर डीजेनं गाणं लगवलं. कारण निलेश दादा तेच म्हणतात, मावले आम्ही जर आपण पाहिलं तर मात्र खामगाव संघाचं अनोखा आमचा डाव, नातं आमचं या शौर्य ट्रॉफीशी. अरे कशाला नडताय राव. अगदी त्यानं दर्शवलं आणि बरोबर दुसऱ्या बॉलवरती बॅटरला माघारी परतवल्यात. जाऊ दिलंय अवे फ्रॉम द बॉडी डाऊन दी लेग पाहायला मिळाला. जिथे मात्र आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न पंच दर्शवतात. इट्स अ बाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वधारली जातात. थोडीशी घाई करा. अंधाराचं साम्राज्य. बरोबर 5 वाजून 56 मिनिटं झालेत. 6 वाजायला आलेत. कारण आणखीन ग्रँड फिनाले बाकी आहे. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा, विकेट किपरचा सहारा. आणखी एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत, माघारी देखील परतलेत. गॉन. थँक्यू डीजे मास्टर. अगदी बरोबर गाणं लावलंय डीजेनं देखील. अभंग भेटले गाथेला, तुखा भेटले पांडुरंगाला, सुगंध भेटले गुलाबाला आणि निलेश बामणे भेटले त्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला. आणि अगदी बरोबर त्यानं त्यांची ती गुणवत्ता आणि स्वतःला सिद्ध केलं आहेत आणि अनेकदा सोशल मीडियावर ते प्रसिद्ध होण्याचं काम त्यानं केलं आहे. पुढचा बॉल स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न. अगदी तो फटका फसलायत आणि बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. दीड धावची सांगता पाहायला मिळते. ह्या गोलंदाजी देखील इकॉनॉमी अप्रतिम राहिली आहे. अवघ्या आणि अवघ्या 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी रोशन सरांनी एक उल्लेख चांगलं केलं होतं मागाच्या सत्रामध्ये, जिथे मात्र हा संघ ज्यावेळेस 2 सामने जिंकतो ना, त्यावेळेस मात्र फायनलमध्ये थेट प्रवेश करतायत. त्यांचं ते भाकीत खरं ठरलं आहे आणि आजचं बाकीचं आपण पाहिलं तर रोशन सरांनी ते मांडलं होतं. अगदी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला देखील मिळालं आणि थेट आता बाग फुटला येताना पाहायला मिळतात पुरार ब संघ. आणखीन एकदा स्ट्रोक मिस टायमिंग पाहायला मिळाला. अगदी क्षेत्ररक्षक थोडेसे विखुरले गेले. सामना फिनिश, सामना जिंकला. टीम जर आपण पाहिलं तर मात्र
खामगाव संघानं आणि फायनलमध्ये देखील प्रवेश करताना पाहायला मिळाला आहे. खामगाव संघ चला टॉस करतोय आपण शिवाजीनगर आडे आणि खामगाव. चला या शिवाजीनगर आडे आपण या टॉस करणार आहोत आणि त्यानंतर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपण 1 षटकांची लढत देखील खेळणार आहोत. चला शिवाजीनगर आडे आणि खामगाव. चला या आपण टॉस करण्याकरिता ग्रँड फिनाले शेवटचा मॅच